उभा केला जाणारा शक्तिपीठ हा या शक्तिपीठाला खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सुरुवातीच्या दिवसापासून विरोध आहे, पहिल्या दिवसापासून. कारण ह्या शक्तिपीठाच्या माध्यमातून म्हणजे वर्धा असेल, कोल्हापूर असेल किंवा मराठवाड्यातले काही जिल्हे असतील किंवा सिंधुदुर्ग असेल, ह्या जिल्ह्यातील अनेक गावं त्यांच्या बागायती, त्यांच्या शेतजमिनी, तिथलं जैवविविधता, तिथले वन्य प्राणी आणि खऱ्या अर्थाने जंगल हे उद्ध्वस्त होणार आहे. जवळजवळ 100 मीटर रुंदीचा असलेला हा शक्तिपीठ, जो म्हणजे 300 फूट रुंदीचा एवढा मोठा शक्तिपीठ उभा करत असताना निसर्गाचा समतोल ज्या पद्धतीने नष्ट होणार आहे, पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे, पण त्याचबरोबर सुखी आणि संपन्न जीवन जगत असणाऱ्या शेतकऱ्यांना सुद्धा त्यांच्या आयुष्यातून उठवणारा हा शक्तिपीठ महामार्ग जो आहे त्याला महाराष्ट्रातल्या सगळ्याच शेतकऱ्यांनी, प्रत्येक जिल्ह्यातील शेतकरी आणि बागायतदारांनी कडाडून विरोध केलेला आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर लोकसभेला मार पडायला नको म्हणून आम्ही शक्तिपीठाला स्थगिती देतो असं काही जणांनी जाहीर केलं. त्यानंतर आल्या विधानसभेच्या निवडणुका, कोल्हापूरच्या हसन मुश्रीफ असो किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, यांनी सुद्धा आम्ही शक्तिपीठ शेतकऱ्यांची किंवा कर्मचाऱ्यांची बागायतदारांची बाजू ऐकल्याशिवाय आम्ही करू देणार नाही अशा पद्धतीचं थातूरमातूर त्यांना आश्वासन दिलं. हसन मुश्रीफ यांनी तर शक्तिपीठ मी कोणत्या परिस्थितीत होऊ देणार नाही अशी राणा भीमदेवी घोषणा केली. सिंधुदुर्गातले पालकमंत्री आणि हे सगळे गप्पच बसले होते. परंतु पुनश्च एकदा आता निवडणुका संपल्यानंतर ह्या शक्तिपीठ ह्या मार्गाच्या आखणीला किंवा शक्तिपीठ तयार करायच्या कामाला सुरुवात झालेली आहे. त्याला बाकी महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यातून जसा विरोध होतो तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या ह्या शक्तिपीठाला प्रभावित होणाऱ्या 12 गावातल्या लोकांनी सुद्धा, ग्रामस्थांनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात त्याला विरोध करायचं ठरवलेलं आहे आणि प्रत्यक्ष त्यांनी विरोधाची निवेदनंसुद्धा संबंधित शासकीय यंत्रणेला दिलेली आहेतच. अगदी ह्या 12 गावातल्या ग्रामस्थांचा, त्यांच्या मागणीचा, त्यांच्या प्रश्नांचा, त्यांच्या शंका ज्या आहेत त्या कुठल्याही बाबीचा विचार न करता अगदी सत्तेचा दुरुपयोग करून अत्यंत प्रशासनाला तिथे पोलिसी यंत्रणेचा वापर करून राबवायचं आणि शेतकऱ्यांच्या जमिनी, बागायतदारांच्या जमिनी जबरदस्तीने संपादित करायचा, हा जो काही डाव ह्या महाराष्ट्र सरकारने आखलेला आहे आणि त्याच्या विरोधात सिंधुदुर्गसहित वर्ध्यापर्यंतच्या जिल्ह्यातील जे शेतकरी विरोधात उभे राहिलेले आहेत त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खंबीरपणे उभे आहे हे सांगण्यासाठी आज आम्ही आपल्याला इथे आमंत्रित केलेलं आहे. आता विकासाला विरोध तर नाहीच, परंतु आजच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग जो आहे त्याच्या आता पुन्हा काल आणखी नवीन एक डेडलाईन आलेली आहे. म्हणजे रवींद्र चव्हाणांच्या कारकिर्दीतली ही 5वी डेडलाईन आहे आणि पण हे कालची जी डेडलाईन आहे जी अजित पवार साहेबांनी दिलेली आहे. अजित पवार साहेबांना मी आपल्या माध्यमातून नम्रपणे सांगू इच्छितो की तुमची डेडलाईन ही कदापि यशस्वी होणार नाही. कारण या रत्नागिरी आणि सिंधुदुर्गामध्ये जर बघायचं झालं तर चिपळूणचं पूल असेल, संगमेश्वरचा रस्ता, पालीपर्यंतचा रस्ता, पालीतलं पूल, लांजातलं पूल हे तयार व्हायला किमान अजून 1 वर्ष तरी लागेल आणि संगमेश्वर ते पाली आणि रायगड जिल्ह्यातील माणगावच्या पुढचा भाग हा संपूर्ण तयार करायला अजून किमान 1 वर्ष तर नक्कीच लागेल. त्यामुळे तुमचं 30 जून हे थातूरमातूर डेडलाईन हे आजपर्यंतच्या अनेक मंत्र्यांनी जशी दिली तशी तुमची पण असेल. म्हणजे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पुरा करायचा नाही, कोस्टल रोड
जो कोकणचा खऱ्या अर्थाने भाग्यविधाता आहे. कोकणच्या पर्यटनाला आणि कोकणामध्ये येणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करणारा एकमेव महामार्ग म्हणजे कोस्टल रोड असेल. माननीय उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री असताना हा कोस्टल रोड सिमेंटचा करण्यासाठी जवळजवळ 9,700 कोटीची तरतूदसुद्धा त्यांनी केली होती. आजही त्या कोस्टल रोडच्या बाबत मात्र हे सरकार काही बोलत नाहीत. त्याची सुरुवात करण्याच्या दृष्टिकोनातून काही प्रयत्न करत नाहीत. आम्हाला कोस्टल रोड महत्त्वाचा आहे, आम्हाला मुंबई गोवा रोड महत्त्वाचा आहे, आम्हाला शक्तिपीठ महत्त्वाचा नाही आहे. शक्तिपीठातून आत्तासुद्धा रत्नागिरी ते नागपूर, मिऱ्या बंदर ते नागपूर हा केवढा तरी मोठा रस्ता चालू आहे, जो रत्नागिरीला कोल्हापूरला वरती चढतो. आता तो एकीकडे आहे, दुसरीकडे मुंबई गोवा आहे, तिसरीकडे कोस्टल रोड येणार आहे. आणि मग रत्नागिरी ते नागपूर एवढा मोठा जोडणारा जो रस्ता असताना त्याला पॅरलल असा शक्तिपीठ उभा करण्याच्या पाठीमागे उद्देश काय आहे? यापूर्वीसुद्धा केंद्रीय वाहतूक मंत्री माननीय नितीन गडकरी साहेबांनी सांगितलं होतं की एक सिमेंट कॉन्क्रीटचा रोड CC रोड बनवत असताना 1 किलोमीटरला साधारण 30 कोटी रुपये लागतात, 30 करोड रुपये. आता मंत्र्यांच्या ज्या भाष्यावर जर विश्वास ठेवून गणित मांडलं तर 806 किलोमीटरला 86,000 कोटी लागणार. म्हणजे एकीकडे गडकरी म्हणतात की 30 कोटीमध्ये आम्ही CC रोड बनवतोय आणि दुसरीकडे शक्तिपीठाच्या प्रत्येक किलोमीटरला 100 करोड. आजपर्यंतचा जागतिक विक्रम आहे तो. समुद्राखालून जरी टनेल काढला तर त्याला एवढा खर्च येणार नाही. एवढा मोठा जागतिक विक्रम मोडणारा हा शक्तिपीठाचा 86,000 करोड रुपये हे कोकणवासियांसाठी आहेत, वर्धा ते बांदापर्यंतच्या ह्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसाठी आहेत, की कॉन्ट्रॅक्टरांच्या माध्यमातून मंत्र्यांच्या खिसे भरणारा हा महामार्ग आहे? त्याचं त्यांनी उत्तर द्यावं. आणि मग दुसरीकडे नेहमीप्रमाणे तंगड्या तोडू, हातपाय तोडू, समोर येणाऱ्याला धडा शिकू अशा पोकळ बेडकाच्या डराव करणारे हे नारायणराव राणे साहेब, सिंधुदुर्गाच्या दुर्दैवाने निवडून आलेले खासदार, त्यांनी मागच्या आठवड्यात धमकी दिली शक्तिपीठाला विरोध करणाऱ्यांच्या तंगड्या तोडू. म्हणजे अजूनही मूळ स्वभाव त्यांचा गेलेला नाही आहे. म्हणजे मंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, केंद्रात मंत्री झाले, पुन्हा खासदार झाले, तरीसुद्धा मूळ स्वभाव जो आहे तंगड्या तोडण्याचा तो अजून नारायणराव राणे यांचा गेलेला नाही. हे सिंधुदुर्गवासियांचं दुर्दैव आहे. पण मी या आपल्या माध्यमातून नारायणराव राणे यांना आव्हान देतो की शक्तिपीठाला विरोध जे शेतकरी बागायतदार आपली परंपरागत भूमी वाचवण्यासाठी जे रस्त्यावर उभे राहत आहेत त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी खंबीरपणे उभे राहणार आहोत. आणि कदाचित मेच्या शेवटच्या आठवड्यात आम्ही या सगळ्या 12 गावातल्या ज्या शेतकरी आहेत, बागायतदार आहेत, विरोध करणारे आहेत, त्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटणार सुद्धा आहोत. आव्हान आहे माझं नारायण राणेंना, जर हिंमत असेल तर माझ्यासहित आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या तंगड्या तोडायला तुम्ही या तिथे. आम्ही शेतकऱ्यांच्या न्याय मागणीसाठी उभे राहणार आहोत आणि तुम्ही कॉन्ट्रॅक्टरांची तळी उचलण्यासाठी जर आमच्या तंगड्या तोडून जर तुम्हाला समाधान लाभत असेल तर आम्ही सुद्धा मेलेल्या आईचं दूध प्यालेलो नाही आहोत. आम्ही सत्याच्या बाजूने लढणार आहोत आणि तुम्ही लबाडांची बाजू घेणारे आहोत. त्यामुळे शक्तिपीठ हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं पूर्णपणे शेतकरी बागायतदार नामशेष करणारे हा महामार्ग असल्यामुळे त्यांना आम्ही विरोध करायचं ठरवलेलं आहे. शक्तिपीठ, परंतु आता जवळपास 12 पैकी 10 गावांच्या जमीन मोजणीचं सर्वेक्षण पूर्ण झालं आणि येत्या 25ला तो अहवाल सादर केला जाणार आणि त्याचं नोटिफिकेशन काढलं जाणार. शिवसेना काही शेतकऱ्यांच्या बाजूने उभी राहते म्हणते, इकडे नारायण राणे तुम्ही म्हणताय की तंगड्या तोडणार असं म्हणताय. मग शिवसेनेने आतापर्यंत गेली 2 वर्ष हा शक्तिपीठ महामार्गाचा लढा शेतकरी कोल्हापूरपासून लढता आहे. शिवसेनेने थेट
लोकांच्या बाजूने येऊन शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीला का विरोध केला नाही अशी लोकांची भावना आहे. शिवसेनेचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक डॉक्टर जयेंद्र परुळेकर हे पहिल्या दिवसापासून ह्या शक्तीपीठच्या बाबत त्यांनी भूमिका घेतलेली आहे, विरोधातली भूमिका घेतलेली आहे आणि आमचं शिवसेनेने पूर्णपणे त्यांना पाठिंबा दिलेला आहे. आमचे जिल्हाप्रमुख आणि बाकीचे सर्व पदाधिकारी शिवसेनेच्या वतीने डॉक्टर जयेंद्र परुळेकर हे त्या लढ्याचं नेतृत्व करतायत. त्यामुळे शिवसेना कुठेही मागे राहिलेली नाही. मी स्वतः मात्र भेटायला त्या ग्रामस्थांना जाणार आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पण शिवसेना पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांच्या ग्रामस्थांच्या बरोबर आहे. कोल्हापूरला सुद्धा तसंच आहे. कोल्हापूरला सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पूर्ण ताकदीनिशी आहे. पण सध्याच्या सरकारला लोकांचा विरोध नारायण राणेंसारख्या ह्या तोडातोडी करणाऱ्या नेत्यांना घेऊन जो सध्याच्या सरकारला हा शक्तीपीठ उभा करण्याचा जो मनामध्ये मनसुबा आहे तो हाणून पाडण्यासाठी आता आम्ही प्रत्यक्ष रणांगणामध्ये उतरणार. नाही, ह्या शक्तीपीठाच्या संदर्भातलं जे आंदोलनाचं जे नेतृत्व आहे ते डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी करायचं आम्ही निश्चित केलेलं आहे. या मतदारसंघाचे माजी आमदार शिवराम धोरणे म्हटलं की शक्तीपीठ महामार्ग हा होणार नाही. वर्ध्यापासून ते जवळपास कोल्हापूरपर्यंत शेतकऱ्यांच्या जमिनी जात आहे. त्यामुळे शक्तीपीठ महामार्गापेक्षा बांधा संकेश्वर महामार्गाचं काय झालं असा सवाल त्यांनी थेट त्या राज्यकर्त्यांना विचारला आहे. तुमच्या या संदर्भात काय बांधा संकेश्वर महामार्गाबाबत जर गाजऱ्यापर्यंत होतो आणि हा बांधा संकेश्वर हा निश्चितपणे नागपूरपासून संपूर्ण महाराष्ट्राला कनेक्ट होणार आहे त्याबाबत आपली शिवसेनेची आत्ताच्या घडीला आमचे तेच मत आहे. संकेश्वर ते आजऱ्यापर्यंत किंवा आंबोलीच्या बॉर्डरपर्यंत येऊन थांबलेला जो रस्ता आहे तो खऱ्या अर्थाने खाली सावंतवाडीपर्यंत खाली उतरणं याला प्राधान्य देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आज येणारे जे पर्यटक आहेत, आज महाराष्ट्रामध्ये येणारे जे पर्यटक आहेत किंवा कोकणामध्ये येणारे जे पर्यटक आहेत ते जास्त प्रेफरन्स करतात आंबोली मार्गे येणाऱ्या रस्त्याला. त्या रस्त्याची जी काय भयानक अवस्था झालेली आहे खास करून आंबोली रस्त्याची, आणि दरवर्षी भाकीत नोंदवलं जातं की यावर्षी आंबोली रस्ता कोसळणार. त्यामुळे येणारे पर्यटक सुद्धा घाबरतात. त्या रस्त्याला सुद्धा एक पर्यायी रस्ता तयार होईल चांगल्या पद्धतीने आणि पर्यटकांची सुरक्षितता निर्माण होईल म्हणून तो रस्ता तातडीने तयार करणं ही आवश्यकता आहे. अन्य विकासाचे जे प्रकल्प आहेत त्याला तुमचा पक्ष आणि विरोधक सातत्याने विरोध करून विकासाला आड येतात असं सातत्याने आरोप करतो. काय म्हणतात नारायण राणे साहेबांचं म्हणणं खरं आहे की त्यांनी प्रकल्पाच्या नावावर आजपर्यंत ज्या प्रकल्पाच्या नावावर शेतकऱ्यांच्या गोरगरीब जनतेच्या शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करायचा प्रयत्न केला होता, आम्ही त्या जमिनी हडप प्रवृत्तीच्या विरोधात आहोत. आता विमानतळ घ्या, चिपी विमानतळ, त्या विमानतळाच्या चारी बाजूला त्यांनी पेन्सिलने रेग ओढली आणि स्पेशल SEZ म्हणून लिहून टाकली पेन्सिलने. 937 एकर जमीन. सी वर्ल्ड, आत्ता तर सी वर्ल्ड नितेश राणे पालकमंत्री, निलेश राणे आमदार आणि नारायण राणे खासदार एकाच कुटुंबातलं त्रिकूट सत्तेमध्ये बसलेलं आहे. त्या सी वर्ल्डच्या नावाखाली सी वर्ल्डला फक्त 350 एकर जमीन आणि 1000 एकर जमीन ही नीलम हॉटेल प्रायव्हेट लिमिटेडसाठी. आता ह्या अशा प्रवृत्तीला आम्ही विरोध करून शेतकऱ्यांच्या हिताचं रक्षण केलं तर आम्हाला ते विरोधक म्हणत असतील तर जरूर म्हणून दे, पण आम्हाला आनंद आहे की ह्या दोन्ही प्रकल्पाच्या माध्यमातून सिंधुदुर्गातली जमीन हडप करणारी जी वृत्ती होती नारायण राणेंची त्यांना आम्ही विरोध केला. पण चिपी विमानतळ जो माझ्या कारकिर्दीमध्ये सातत्याने मी प्रयत्न करून ॲक्टिवेट करून घेतला, म्हणजे कमिशन करून घेतला, कार्यान्वित करून घेतला, त्या चिपी विमानतळावरील चिपी ते मुंबई ही विमानसेवा 26 ऑगस्ट 2024 पासून बंद झालेली आहे. ती सुरू करण्याची ताकद नारायणराव तुमच्यामध्ये का नाही?
आणि जर पुन्हा एकदा मी सांगतो, चिपी विमानतळाचे जे एक महापाप केलंय नारायण राणे यांनी, की चिपी विमानतळ स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःच्या पार्टनरशिपसाठी IRB सारख्या एका रस्ता बनवणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला एअरपोर्ट दिला आणि त्या सिंधुदुर्गाच्या एअरपोर्टचा सत्यानाश करून टाकला. तोच एअरपोर्ट जर MIDC कडे असता तर आज खूप मोठं परिवर्तन घडलं असतं सिंधुदुर्गाचं. पण म्हणून मी माझ्या कारकिर्दीमध्ये मागणी केली होती पुन्हा की IRBला टर्मिनेट करा आणि MIDC किंवा एव्हिएशन डिपार्टमेंटने तोच एअरपोर्ट ताब्यात घ्यावा. राऊत साहेब, इथे एक युवा नेता जेव्हा साय ॲम्ब्युलन्स देतो, विद्यमान चौथ्यांदा चौकार मारणारे माजी मंत्री आणि विद्यमान आमदार 13 ॲम्ब्युलन्स देतात. गेली कित्येक महिने त्या ॲम्ब्युलन्स लढत होत्या, पण आमच्या काही मीडियाने त्या बातम्या दाखवल्यानंतर त्यांनी 1 मेला त्याचं लोकार्पण केलं. असं असताना अनेक इथं असुविधा आहेत. साध्या साध्या पॅरासिटामॉलच्या गोळ्यासुद्धा पेशंट्सला मिळत नाही आहेत. आणि गेली कित्येक दिवस फक्त मंत्र्यांचा दौरा लागला की केसरकर या ठिकाणी येतात, तरी केसरकर दिसत नाही. या मल्टीस्पेशालिटीच्या गाजरबाबत आपलं काय मत? आपण सांगितलं ते खरं आहे आणि सावंतवाडीकरांचं दुर्दैव नव्हे तर संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचं ते दुर्दैव आहे. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल हे सावंतवाडीमध्ये मंजूर झालं, कदाचित मंजूर करून केसरकरांनी घेतलं असेल तर त्यासाठी त्यांना आपण शुभेच्छा देऊ. पण आजपर्यंत मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल कुजवण्याचं पाप हे केसरकरांनी केलेलं आहे. आणि केवळ नि केवळ दीपक केसरकरांच्या हट्टापायी, दुराग्रहापायी हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आज उभं राहू शकलं नाही, निधीची तरतूद असताना सुद्धा. इथे आमचे गुणाजी गावडे उपस्थित आहेत. त्यावेळेला ह्या सगळ्यांनी एक पर्याय काढला होता की इथूनच वेते ग्रामपंचायतीने मोठं एक धोरण स्वीकारलं. वेते ग्रामपंचायत म्हणाले आम्हाला एक नवीन पैसा देऊ नका, आमची पूर्ण जी जागा आहे ती तुम्ही घ्या. आणि हायवेला लागून असलेली जागा, तिथले जे बाजूचे प्लॉट होल्डर जे आहेत ते म्हणाले पाहिजे तर आमच्या प्लॉटमधली जागा घ्या आणि हायवेला डायरेक्ट कनेक्टिव्हिटी रस्त्याची द्या. एवढं करत असताना जर त्या ठिकाणी एवढं सगळं होत असताना हे जे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जर वेत्तेला झालं असतं तर आज उभं राहिलं असतं आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांना आज बांबोळीला जाऊन मरण यातना सहन कराव्या लागतात, ते झालं नसतं. पण केवळ नि केवळ दुराग्रह, स्वतःचा इगो हा केसरकर प्रत्येक वेळेला वापरत असल्यामुळे तो पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेला. मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, आता नारायण राणेंच्याच भाषेत बोलायचं झालं तर आम्हाला ते श्रद्धांजली वाहणार होते, त्याला तिलांजली व्हायची का हा विषय आहे. पण लोकांच्या सुविधाऐवजी माझा हट्ट पुरावा झाला पाहिजे हे आहे. एकनाथ शिंदेंनी आभार यात्रा काढली होती आणि त्यावेळेस त्यांनी कुडाळमध्ये म्हणजे निलेश राणे साहेबांच्या इथे त्यांनी सभा घेतली. त्याच दरम्यान या लोकार्पण होणार होतं ॲम्ब्युलन्सचं, पण त्यांनी सपशेल सावंतवाडीमध्ये पाठ फिरवली. म्हणजे एकेकाळी एकनाथ शिंदे आणि दीपक केसरकर यांचे जे संबंध होते किंवा वारंवार दीपक केसरकर बोलून दाखवतात की शिंदे साहेबांशी माझे जवळचे संबंध आहे, ते सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. कारण गुवाहाटी प्रकरण किंवा सुरत प्रकरण आपण सगळे ज्ञात आहोत. असं असताना एकनाथ शिंदेंनी सावंतवाडीकडे का पाठ फिरवली असेल? बघा, सन्माननीय दीपकभाई केसरकर हा सत्तेचा संधी साधू माणूस आहे. ते लिहून ठेवा तुम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये ते एकनाथ शिंदेंशी काडीमोड घेतील आणि देवेंद्र फडणवीस यांच्याच तंबूमध्ये जाऊन बसतील पुढच्या निवडणुकीला. आता जरी त्यांनी म्हटलं राजकारणातला मी संन्यास घेतला तर एकदा भाजपकडून तिकीट ज्या वेळेला मिळवतील त्यावेळेला सांगतील की शेवटची संधी मला भाजपकडून निवडणूक लढवायला मिळते संधी, तिचं मी म्हणून मला तुम्ही निवडून द्या म्हणून. ते जिथे सरशी तिथे पारशी असं जे पूर्वी म्हटलं जायचं त्याचं नाव दीपकभाई केसरकर. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. अशा परिस्थितीत अनेक आता केसरकरांकडे खूप पक्ष प्रवेश होत आहे. म्हणजे कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये पण निलेश राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली अनेक पक्ष प्रवेश होत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे अनेक कार्यकर्ते हे
त्या पक्षात जात आहेत. ह्या गोष्टीकडे तुम्ही किती गंभीरतेने बघता? आम्ही गांभीर्याने तिथे पाहतोच. दुर्दैवाने शिवसेनेच्या नावावर ज्यांनी कमवलं, ज्यांनी मोठं केलं, ते लोक अजून कमवायला हे शिंदेगड किंवा भाजपकडे पळत आहेत. पण ते जरी गेले, विकणारे जे नेते आहेत त्यांनी स्वतःला आपल्याला विकलेलं आहे. पण आमचा कार्यकर्ता जो आहे तो कार्यकर्ता तेवढाच मजबूत राहिलेला आहे. आणि म्हणून कालसुद्धा आमचे रमेश गावकर, गुणाजी या सगळ्यांच्या प्रयत्नातून एक लोकांनी उपसरपंच ना वेतेचे निवडून दिले तिथे. त्यामुळे प्रामाणिक कार्यकर्त्यांची आमच्याकडे कमी अजिबात नाही. आमच्याकडे कमी आहे ती थातुरमातूर थापा मारण्याची. आम्ही थापा मारत नाही. त्यांच्यासारखे थापा मारून म्हणजे आमिष दाखवून तुम्ही या 10 लाख देतो, शाखाप्रमुखाला 10 लाख, सरपंचांना जवळजवळ 50 लाख असं सांगून जे विकत घेत आहेत, असल्या विकाऊ कार्यकर्त्यांची आम्हाला गरज नाही. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या जोरावर आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढू आणि जिंकू सुद्धा. केसरकर यांनी म्हटलं की शक्तीपीठ महामार्गामुळे देवगडचा हापूस आंबा, वेंगुर्ल्याचा आंबा, इथलं कोकम, इथले काजू हे नागपूरला जातील आणि नागपूरची संत्री येतील. मला सांगा, ते म्हणतात की सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास व्हायचा असेल तर शक्तीपीठ महामार्गच हा योग्य आहे. आणि त्यांचं जे म्हणतायत ते एकंदरीत पाहता इथल्या आंब्याला नागपूरला, दिल्लीला मार्केट येईल. आणि तुम्ही त्यांना असं म्हटलं होतं की चांगले अभ्यासू आमदार त्या काळी मंत्री केला होता तुम्ही. मग अशा मंत्री आणि अभ्यासू आमदारांचं हे वक्तव्य आहे. मग खरोखर शक्तीपीठ महामार्ग कोकणच्या विकासाचं नाही वाटत का तुम्हाला? बघा, आत्ता रत्नागिरी ते नागपूर होणारा जो रस्ता आहे हा सुद्धा तेवढाच 100 मीटर रुंदीचा आहे. रत्नागिरी ते सिंधुदुर्ग फक्त 2.5 तासाचा आता प्रवास. त्यामुळे रत्नागिरी ते आपलं सिंधुदुर्ग ते पाली आणि पाली ते नागपूर अवघ्या 8 तासामध्ये प्रवास जो होणार आहे, शक्तिपीठातून आणखी किती वेळ वाचणार आहे. आणि अद्यापही आमच्याकडे तयार होणारा जो आंबा आम्हाला केवळ नागपूरला पाठवण्यामध्ये आम्हाला स्वारस्य नाही आहे. हा आंबा परदेशात जायला पाहिजे. आणि तो परदेशात जाण्यासाठी तुम्ही चिपी एअरपोर्टवरून कार्गो सेवा का सुरू करत नाही आहे? मोपा एअरपोर्टवरून तुम्ही कार्गो सेवा आंब्यासाठी का उपलब्ध करून देऊ शकत नाही आहे? आज आमची सुद्धा इथली कलिंगडं सडून जात आहेत. त्यालासुद्धा दिल्लीसारख्या मोठ्या बाजारपेठेमध्ये इथे जर कार्गो सेवा उपलब्ध झाली तर खूप मोठ्या प्रमाणात त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे शक्तीपीठ हा एकमेव दीपकभाईंच्या आणि नारायणराव राणेंच्या उत्कर्षाचा जर महामार्ग असेल तर दुर्दैव आहे. तुम्ही प्रामाणिक कार्यकर्त्यांबद्दल तुम्ही मगाशी म्हणाला, पण निवडणूक आली की तुम्ही आयात नेते करता आणि ते निवडणुकीनंतर गायब होता. प्रामाणिक कार्यकर्त्यांचं हेच फलित आहे का आपल्या पक्षात? प्रामाणिक कार्यकर्ता प्रामाणिकच असतो. दुर्दैवाने निवडणुकीच्या वेळेला काही वेळेला नाईलाज असतो म्हणून अशा गोष्टी कराव्या लागतात. पण आजही आम्हाला प्रामाणिक कार्यकर्त्याची मेहनत आणि त्याचं मोल त्याला आम्ही कदापि दुर्लक्षित करू शकत नाही. आहे थोडं, पण दुर्दैव असतं ते थोडं. निवडणुकीत रुपेश रावळांचं नाव पुढे होतं, त्यांनी बऱ्यापैकी तयारी केलेली असताना तुम्ही उमेदवार आयात केला, तो तुमच्यावर राहिला का? नाही, उमेदवार आयात केला हे खरं आहे, पण उमेदवार अद्यापही आमच्यावर आहे. अद्यापही उमेदवार आमच्यावर आहे आणि त्यामुळे कुठेही गेलेले नाही. हा नाही, अजून मी त्यांच्या घरात काय गेलो नाही. एकदाच गेलेलो आहे तिथे. ठीक आहे, त्यांच्या पारंपरिक प्रापंचिक काहीतरी व्यथा अडचणी असतील. हा हो, खरं आहे. काय म्हणाल मला? या विधानसभेमध्ये जो फटका बसला, विद्यमान आमदारांच्या विरोधात एक विरोधाभास जाणवत होता, लाट होती. काय नेमकी कारण आहेत या मतदारसंघाची? नाही, या मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या वेळेला आमच्या काही ज्या चुका झाल्यात त्याचं आम्ही चिंतन केलेलं आहे, अभ्यास केलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने त्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही कुठेतरी कमी पडलो हे मान्य करतोच. कशामुळे पडलो हे आत्ता मी बोलत नाही, एकदा वैयक्तिक बसू त्यावेळेला बोलेन. एकंदरीत त्या विधानसभा निवडणुकीमध्ये
विशाल परब यांनी जी मताधिक्य घेतलं अपक्ष म्हणून, त्यानंतर दुसऱ्या अर्चना खरे तुमच्यात महाविकास आघाडीच्या, ते आता सध्या ते दिसत नाही. शिवसेना उभाटा त्यांना ऊर्जित अवस्था येईल का? नाही, अर्चनाताईंना आम्ही त्यावेळेला सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे या अशा पद्धतीची अगदी मनापासून त्यांना सांगितलं होतं. राष्ट्रवादी अजित पवार शरद पवार गटाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा आम्ही तशी विनंती केली होती. एक चांगल्या प्रामाणिक कार्यकर्त्या त्यावेळेला प्रयत्न करत होते. आमचे सगळे पदाधिकारी त्यांच्याशी एकरूप होते, म्हणजे एकमत त्यांचं झालं होतं. त्यामुळे त्या जर आल्या असत्या तर त्यांना आम्ही नक्कीच संधी दिली असती. भविष्यामध्ये सुद्धा अर्चनाताई येत असतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे तर त्यांचं स्वागतच केलं जाईल. सारखा व्हेरिएंट पुण्यामधला सिंधुदुर्गमध्ये पण आता सध्या थैमान घातले आणि इथे पेशंट त्याला पर्याय मणिपाल राहत. मणिपालमध्ये गोवा सरकारची फक्त त्या सरकारची योजना तिथे लागू पडते. तिथल्या योजना महात्मा फुले असतील किंवा आबा योजना लागू पडत नाही. 5 लाख 10 लाख अशी बिलं होत आहेत. काय भूमिका विरोधी पक्ष म्हणून तुम्ही घेणार? कारण इथे ना हॉस्पिटल आहे ना उपचार आहेत. नाही, खरं म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हावासियांना नेहमी बांबोळीच्या हॉस्पिटलवर जे अवलंबून राहावं लागतं आणि महाराष्ट्रातल्या योजना त्या कोणत्याही स्वीकारत नाहीत. पण माझी विनंती आहे की केंद्र सरकारच्या ज्या योजना आहेत, आता आयुष्यमान योजना की महाराष्ट्र सरकारची नाही आहे, ती केंद्राची आहे, ते त्यांनी स्वीकारलंच पाहिजे. मागच्या वेळेला आमचे जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांच्या नेतृत्वाखाली आमचं एक शिष्टमंडळ गोव्याचे मुख्यमंत्री जे आहेत प्रमोद सावंत यांना भेटलं होतं ह्याच मागण्या घेऊन. आणि पण दुसरा महत्त्वाचा विषय की कायमस्वरूपी गोव्यावर अवलंबून राहण्यापेक्षा सिंधुदुर्गमध्येच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावं आणि त्या महाविद्यालयाच्या बरोबर 500 बेडचं अत्याधुनिक हॉस्पिटल व्हावं, ही मागणी माननीय तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांनी मान्य केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय ओरोसला सुरू झालं. 4थी बॅच यावर्षी प्रथमच पहिले 100 डॉक्टर्स बाहेर पडतील आणि चांगल्या पद्धतीने ते लवकरात लवकर उभं करण्याचा प्रयत्न होता. दुर्दैवाने आज ते रुग्णालय म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बंद पडावं अशा प्रवृत्तीची मंडळी निवडून आलेली आहेत का त्यांना स्वतःचं मेडिकल कॉलेज चालवायचं आहे. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज बंद पडलं तरी चालेल, पण ह्या वर्षभरामध्ये सिंधुदुर्ग गव्हर्नमेंट मेडिकल वैद्यकीय महाविद्यालयाची अत्यंत विटंबना करून टाकलेली आहे. तिथे फॅकल्टी नाही राहिलेली आहे, तिथे प्राध्यापक नाही, तिथे प्रोफेसर नाहीत, भरती केली जात नाही आहे, काम रेंगाळत चाललेलं आहे. बजेटरी प्रोव्हिजन केलेली आहे 966 कोटी रुपयाची, टेंडर झालेलं आहे. पण त्या या मिंदे सरकारच्या मंत्र्यांनी टेंडरच्या टक्केवारीसाठी 6 महिने टेंडरला मंजुरी दिली नाही आणि आज पुन्हा एकदा मागे लागून ते काम चालू झालेलं आहे. पण ज्यावेळेला अद्यावत असं ते रुग्णालय उभं राहील 500 बेडचं, त्यावेळेला त्या ठिकाणी सुद्धा 6 ऑपरेशन थिएटर आहेत. पण लवकरात लवकर उभं राहावं हीच इच्छा आहे. मुख्यमंत्री उद्धव साहेब असताना त्यांनी काहीच दिलं नाही 1 रुपया असं नारायण राणे आणि दीपक केसरकर वारंवार म्हणताय. मात्र उभाटाचे स्वतः तुम्ही आहात की आम्ही कोणी, याबाबत मला वाटत नाही की कोणी असं सांगितलं की उद्धव ठाकरेंनी एवढा निधी दिला, पर्यटन मंत्री म्हणून आदित्य ठाकरे दिला. म्हटलं वारंवार ते विधान नाही, आम्ही अनेक वेळा सांगितलेलं आहे. उद्धवजी ठाकरेंच्या कारकिर्दीमध्ये कोकणाला मिळालेला निधी हे याच्याबाबत अनेक वेळा सांगितलेलं आहे. किंबहुना आमच्या वैभव नाईकांनी सुद्धा अनेक वेळा प्रेस घेऊन सांगितलेलं आहे. पण सर्वात मोठं सिंधुदुर्गाला काय मिळालं तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय. हे साधीसुधी गोष्ट नाही आहे. आज ओरोसला गेल्यानंतर ओरोसचं जे चित्र बदल होते, ओरोसच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या लोकांचं आर्थिक स्तर जो उंचावलेला आहे तो केवळ आणि केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून. आणि त्याचबरोबर कोस्टल रोडला सुद्धा 9,500 कोटीची तरतूद केवळ आणि केवळ उद्धवजी ठाकरेंच्या सरकारमध्ये केलेली आहे. या संपूर्ण कोस्टल रोडच्या गावामध्ये भूमिगत विद्युत वाहिन्या टाकण्यासाठी 1,760 कोटीचा प्रस्ताव हा उद्धवजींच्या दौऱ्यामुळे तयार झाला आणि त्याच्यापैकी पहिला टप्पा सुरूसुद्धा झालेला आहे. भूमिगत विद्युत वाहिन्या सुरूसुद्धा झालेल्या आहेत. इको सेन्सिटिव्हची 25 गावं सावंत जोडामध्ये नोंदणी झालेली आहे.
आणि दुसरीकडे तुमचे उद्योग मंत्री म्हणतात की प्रदूषणकारी प्रकल्प जरी असले तरी ते होणार नाही. त्या संदर्भात तुमचं म्हणणं काय? नाही, दोडामार्गमध्ये कंडिशनल इको सेन्सिटिव्ह असलाच पाहिजे असं सर्व ग्रामपंचायतीने ते ठराव केले होते. मी सुद्धा त्यावेळेला त्या कमिटीवर कंटिन्यूस पार्लमेंटरी कमिटीच्या मीटिंग अटेंड करायचो आणि मंजूर तो तशा पद्धतीचा प्रस्ताव त्यांच्याकडून मंजूरसुद्धा करून घेतलेला आहे. उलट देवगडला इको सेन्सिटिव्ह ह्यांनी टाकला. नारायण राणेंची हवाई फेरी ज्यावेळेला झाली त्यावेळेला दोडामार्ग इको सेन्सिटिव्ह मुक्त आणि देवगडचा खडकाळ भाग इको सेन्सिटिव्हचा असं टाकून अजब असं तो तार्किक लावलं होतं. पण आता दोडामार्गचं जर हे पर्यावरण पाहिलं, दोडामार्गची जैवविविधता पाहिली, दोडामार्गचा निसर्ग जर पाहिला तर तिथे कोणत्याही परिस्थितीमध्ये मायनिंग येणं योग्य नाही. मायनिंग होता कामा नये. किंबहुना आत्ता जरी सुद्धा कोकणातल्या असलेल्या साधन सुविधांचा उपयोग करून कोकणवासियांचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी जर या सध्याच्या सरकारने किंवा दीपकबाई किंवा नारायण राणेंनी योजना आणल्या तर त्याच्यातूनच कोकणवासी खूप सुखी समृद्ध होऊ शकतो. नारायणराव राणे ज्या खात्याचे मंत्री होते MSME, म्हणजे ह्या देशातल्या सर्वसामान्य लोकांच्या उपयोगाचं सर्वात महत्त्वाचं खातं म्हणजे MSME खातं, सर्वसामान्य लोकांना. पण नारायणराव राणेंनी काय केलं तर दिल्लीतल्याच एका उद्योगपतींनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पत्र लिहून ह्या तुमच्या नारायणराव राणे यांनी MSME खात्याचा दुरुपयोग कसा केला त्यांच्या 2 PAच्या नावाचा उल्लेख करून तो पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पत्र लिहिलं, ते मेल टाकला. मी ते एकदा प्रेसमध्ये दाखवलं. मला नारायणराव राणे यांनी नोटीस पाठवली अब्रू नुकसानीची. मी त्यांना म्हटलं की तुम्ही अब्रू नुकसानीचा दावा दाखल कराच आणि त्याला उत्तरादाखल त्या मेलची कॉपी नारायणराव राणे यांना सुद्धा पाठवली. हेच मी पाठवलं त्यांना. त्यानंतर अब्रू नुकसानीचा दावा भाषणात गुंडाळला गेला. नारायणराव राणे आणि दीपक केसरकर हे कोकणातले आता 2 महत्वाचे मंत्री होते, पण दोघांचंही मंत्रिपद कापलं गेलं, म्हणजे डावललं गेलं मंत्रिपदापासून. विशेषतः दीपक केसरकर तर मंत्री पदापासून खूप नाराजी दिसते चेहऱ्यावर त्यांच्या. कारण शिंदेगड जेव्हा वेगळा झाला तेव्हापासून दीपक केसरकर हे पूर्ण मास्टर माइंड होते. सगळ्या प्रयत्नाला ते सामोरे जात होते. त्यांची विद्वत्ता संपूर्ण भारताने बघितली. असं असताना एक विद्वत्तापूर्ण असं त्यांचं व्यक्तिमत्व असताना त्यांना मात्र डावललं गेलं. या घटनेकडे तुम्ही कसं पाहता? एक सेकंड, त्यांना जरा निरोप दे ना, 5 मिनिटात येतो म्हणून. नाही, दीपकबाईंच्या विद्वत्तेबद्दल, त्यांच्या धार्मिकतेबद्दल, त्यांच्या साईबाबांच्या वर असलेले त्यांचे श्रद्धा, त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. उलट आम्ही त्यांचा आदर करतो की साईबाबांचा एक भक्त एवढ्या चांगल्या पद्धतीने त्यांची सेवा चाकरी करतोय. पण काय वेळेला, प्रत्येक वेळेला देवाला सुद्धा कळून चुकतं की आपल्या नावावर कोण किती मार्केटिंग करतो ते. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस सुद्धा त्यांनाही चांगलं माहिती आहे की हा महाराष्ट्रामध्ये सत्ता लोलूप माणसं कोण आणि निस्वार्थी वृत्तीने कामं करणारी कोण. पण त्यांनी त्या पद्धतीने मंत्रिपदाचे निकष लावला. मला नाही वाटत ऑक्टोबर शिवाय होईल असं. की 2 दिवसापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांचं जे वक्तव्य होतं की आम्ही 2 महिने वाढीव मुदत मागून घेऊ, त्यामुळे आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यात त्यांना प्रोव्हिजन ठेवलेली आहे. 2 किंवा 4 महिने समजा, ठीक आहे, सुप्रीम कोर्टाने प्रोव्हिजन ठेवली आहे. जर का अडचण असेल तुम्ही कोर्टाकडून घ्या. तर शक्यतो नोव्हेंबर-डिसेंबर निवडणुकीला येतील, पण एकदा येऊ दे. पण महाविकास आघाडी उभाटा स्वतंत्र लढणार की काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर सोबत जाणार? पण सध्या काँग्रेस राष्ट्रवादी कुठे दिसतच नाही. याबाबतचा निर्णय आमचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब घेतील. पण उद्धव साहेबांच्याकडे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या पदाधिकाऱ्यांच्या ज्यावेळेला बैठका झाल्या मुंबईसहित, त्यावेळेला अनेक पदाधिकाऱ्यांनी तिथे विनंती केलेली आहे की एकदा आपण स्वबळच ताकद आजमावूया. आदित्य ठाकरे साहेबांनी काल एक विधान केलं आहे की राज ठाकरे साहेबांचं आणि आमचं खूप म्हणजे शेवटी ते DNA त्यांचाच आहे ठाकरेंचा. तर आम्ही कुठल्याही क्षणी आम्ही म्हणजे मतभेद नाही, ते काही आमच्या ठाकरे वाद होते,
पण आता आम्ही लवकरच तो निर्णय घेऊ. तर कधी तुम्ही अतिशय मातोश्रीचे जवळचे व्यक्तिमत्व आहात, तर दोन्ही ठाकरे बंधू कधी एकत्र येऊ शकतात? नाही, लवकरच ते जवळ यायला पाहिजेच, ही महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे, प्रश्नच आहे. आणि नक्कीच उद्धवजी सुद्धा सकारात्मक भूमिकेमध्ये आहेत, त्यांच्यामध्ये सुद्धा कोणते अटी शर्ती वगैरे ठेवलेल्या नाही आहेत. फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे म्हटलं की राज ठाकरे म्हणजे मुक्त विद्यापीठ, तर हा राजसाहेबांचा केलेला त्यांनी तो अवमान आहे. म्हणजे एकतर त्यांच्याशी तुम्ही दोस्ती करता, त्यांच्या घरी जाता, फराळ करता, जेवण करता, आमरसपुरी खाता, आणि उलट त्यांची मुक्त विद्यापीठ म्हणून तुम्ही अशा पद्धतीची म्हणजे निर्भत्सना करणं हा राजसाहेबांचा म्हणजे केलेला तो अवमान आहे, अपमान आहे. पण राजसाहेबांबद्दल आम्हाला सर्वांना आदर आहे, आणि उद्धवजींच्या मनामध्ये सुद्धा राजसाहेबांबद्दल आणि त्यांच्या मनसेबद्दल आदर आहे. लवकर चांगलं होईल अशी आशा करूया. सोशल मीडियामध्ये आणि विरोधकांनी केलेल्या आरोपामध्ये UBD पक्षामध्ये नेतृत्व कोणी करावं याच्यावरून वाद सुरू आहे, आणि वैभव नाईक आणि तुमच्यामध्ये काही विवाद आहे अशा पद्धतीने वृत्त प्रसिद्ध झालं. हा नितेश राणे यांनी लावलेला शोध आहे तो. म्हणजे उंदीर जशी बिळ तयार करतो, पोखरतो, तशी ती बिळ पोखरायची कामं नितेश राणेंनी चालू केलेलं आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पुन्हा एकदा जबरदस्त ताकदीने उभा राहणार. त्यामध्ये आम्ही सगळे ज्यावेळी लोकसभेची तुमची निवडणूक झाली, त्या लोकसभेच्या निवडणुकीत तुम्हाला कुणाल विधानसभा मतदारसंघात मिळालेलं मतदान आणि वैभव नाईकला मिळालेले मतदान, आणि वैभव नाईक आपली निवडणूक ज्यावेळी जास्त त्या तुमच्या निवडणुकीत तशी कुठेतरी दिसले नाही. वैभव नाईक हे आमचे अत्यंत प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत. त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल आम्ही शंका घेणं म्हणजे ते महापाप आहे. त्यामुळे ठीक आहे, लोकसभेच्या निवडणुकीला घरोघरी जाऊन जे पैसे वाटप केले, लोकशाहीला घातक ठरणारी प्रथा नंतर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तयार झाली, आणि विधानसभेला सुद्धा ते घडलं. म्हणूनच दुर्दैवाने लोकसभेला विनायक राऊतला हार पत्करावी लागली, आणि विधानसभेला वैभव नाईकना हार पत्करावी लागली. चला, धन्यवाद. शेवटचा एक प्रश्न. एकच हिंदीमध्ये